राऊंड न्यूज आणि आताची बातमी आहे जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातून। याबाबत सविस्तर वृत्त असं की अंमली पदार्थ टास्क फोर्स कृती दल नाशिक युनिटच्या पथकाने जळगाव जिल्ह्यातील एक केंद्रीय मंत्री आणि 2 आमदार असलेल्या मुक्ताईनगर शहराच्या पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी गांजा सदृश्य अंमली पदार्थ विक्रीकरिता वाहतूक करणाऱ्या वाहनासह एकावर धडाकेबाज कारवाई केली आहे। याबाबत मिळालेले वृत्त असं की अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स युनिट नाशिक कृती विभाग नाशिक येथे कार्यरत असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल कालीचरण बिऱ्हाडे व पोलीस अंमलदार प्रभाकर ढसाळ यांना एका गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मुक्ताईनगर तालुक्यातील धाबे पिंपरी येथील रहिवासी रवींद्र उत्तमराव बेलदार हा त्याच्या ताब्यातील टाटा नॅनो कार CJ04 AK 2900 क्रमांकाच्या वाहनाने नागपूर सुरत महामार्ग क्रमांक 53 वरून मुक्ताईनगर येथील हरताळे गावाजवळील निलेश ब्रिक्स अँड सप्लायर्स या वीटभट्टीजवळून वाहतूक करणार असल्याची माहिती मिळाली आहे। त्यानुसार अंमली पदार्थ टास्क फोर्स पथक नाशिक यांनी सापळा लावून धाबे पिंपरी तालुका मुक्ताईनगर येथील रवींद्र बेलदार यांचे वाहन थांबवून अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स नाशिक कृती विभाग नाशिक यांनी छापा कारवाई केली असता त्यामध्ये सदर इस्माकडून त्याच्या ताब्यातील असलेल्या नॅनो कारमधून 22 किलो 170 ग्रॅम वजनाचा किंमत अंदाजे 2,21,700 रुपये किमतीचा गांजा सदृश्य अंमली पदार्थ मिळून आला। संशयित आरोपिताचे नाव रवींद्र उत्तमराव बेलदार राहणार धाबे पिंपरी तालुका मुक्ताईनगर असे निष्पन्न झाले। सदर संशयित आरोपिताला मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की नमूद गांजा हा त्याने व त्याचे साथीदार नमूद गाडीमध्ये विक्रीकरिता आणला होता। सदर गांजा मुद्देमाल हा 2 शासकीय पंचायत सक्षम घटनास्थळी जप्त करण्यात आला असून नमूद आरोपितांविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 143/2026 NDPS ऍक्ट कलम 8C 2B 20B प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पवार करीत असून सदर संशयित आरोपीचा न्यायालयात हजर केले असता त्याचा 5 दिवसाची पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला आहे। सदरची कारवाई मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नाशिक येथील अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स तर्फे माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीमती शारदा राऊत, पोलीस उपमहानिरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस अधीक्षक श्री मकानदार यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ टास्क फोर्स कृती दल नाशिकचे पोलीस उप अधीक्षक श्री गुलाबराव पाटील, पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल कालीचरण बिऱ्हाडे, रेहान खान, विश्वास बेरड, गणेश मिसाळ, गणेश ढामळे, राहुल पुकळे, राधेश्याम पवार, गणेश माळी, पोलीस अंमलदार उत्तम खरपडे, प्रभाकर ढसाळ, वैभव पांढरे, दिनेश शिंदे, बाबासाहेब भवर, मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे चेतन महाजन, तुषार महाजन यांच्यासह पोलीस मुख्यालय जळगाव येथील योगेश जोशी यांनी कारवाई दरम्यान कामगिरी बजावली। पोलीस राऊंड न्यूज तर्फे अंमली पदार्थ टास्क फोर्स कृती दल नाशिक युनिट मधील सर्व अधिकारी कर्मचारी व धन्यवाद। पोलीस राऊंड न्यूजचे उपसंपादक योगेशनाथ यांचा रिपोर्ट, जळगाव, महाराष्ट्र।